1 जुलै 2025 रोजी हरित क्रांतीजनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व शेतकरी मेळावा तारदाळ तालुका हातकणंगले येथे आयोजित करण्यात आला होता। दिवसेंदिवस बदलत असलेला हवामान, पावसाचे कमी अधिक प्रमाण या दृष्टीने वेगवेगळे नवनवीन तंत्रज्ञानाचा कसा अवलंब करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेती या प्रमुख व्यवसायापासून जास्तीत जास्त कसे उत्पादन वाढवता येईल याबद्दलचे योग्य असे मार्गदर्शन राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर अशोक पिसाळ यांनी मार्गदर्शन केले। राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंती प्रित्यर्थ कृषी दिनाच्या निमित्ताने राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या कृषी विस्तार व संज्ञापन विभागाच्या आणि नामदेव भगत दत्त सहकारी दूध व्यवस्थापन संस्था मर्यादित व बळीराजा शेतकरी मंडळ तारदाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते। या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच पल्लवी पोवार, याशीन मुजावर यांचे सह मान्यवर उपस्थित होते। महाविद्यालयाचे कीटकनाशक तज्ञ डॉक्टर अभय कुमार बागडे यांनी वेगवेगळ्या पिकांवरती येणाऱ्या कीड व त्यांचे जैविक व रासायनिक पद्धतीने नियंत्रण कसे करावे याबद्दलचे योग्य असे मार्गदर्शन केले। तसेच दिवसेंदिवस विविध पिकांवर रोगग्रस्त पिके नमुने ओळखणे, त्यावर नियंत्रण आणि शेतकऱ्यांनी खात्रीशीर व प्रमाणित नर्सरी मधूनच रोपे खरेदी करावीत, पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया कशी करावी असे प्रतिपादन वनस्पती रोगशास्त्र डॉक्टर रवींद्र कारंडे यांनी केले। यानंतर जनावरांचे संगोपन, काळजी व निगा आणि दुग्धजन्य पदार्थ यांचे व्यवस्थापन याबद्दल पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभागाचे डॉक्टर महेंद्र यादव सहाय्यक प्राध्यापक यांनी मार्गदर्शन केले। बळीराजा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब महाजन, राजेंद्र बन्ने, संदीप भगत, संतोष कांबळे, अशोक गायकवाड प्रमुख उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर भारत कोलगणे यांनी केले। या शेतकरी मेळाव्याच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे विस्तार गट हातकणंगलेचे कृषी सहाय्यक बाबूराव आवळे, वरिष्ठ कलाकार राजेंद्र जांभळे यांनी परिश्रम घेतले। या शेतकरी मेळाव्यास साजनी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।